हाय, मी ऐश्वर्या. वेलकम बॅक टू युअर चॅनल. आज नवरात्रीचा चौथा दिवस म्हणजेच देवी कुष्मांडा हिचा आणि आजचा रंग आहे पिवळा म्हणजेच आनंद, उत्साह आणि पॉझिटिव्हिटीचं प्रतीक. म्हणूनच आज आपण एक खास रेसिपी बनवणार आहोत. ती म्हणजे स्वीटकॉर्न सूप. आता मी खास यासाठी म्हणते आहे कारण ही रेसिपी आहे माझ्या काकाची. तो आम्हाला लहानपणापासून हे सूप प्यायला देतो आणि आम्ही आजही ते तितक्याच आवडीने छान एन्जॉय करतो. खरं तर आमच्यासाठी हे छान कम्फर्ट फूड आहे, अगदी लहानपणापासून ते आजपर्यंत. चला तर तुमच्यासोबतही ही रेसिपी शेअर करते. सगळ्यात आधी काळी मिरीची पूड करून घ्यायची. त्यानंतर आलं लसूणची पेस्ट बनवायची. मग कॉर्न आणि थोडंसं पाणी घेऊन मिक्सरमध्ये छान बारीक वाटून घ्यायचं. आता कढईमध्ये तूप गरम करायचं आणि त्यामध्ये दालचिनी, लवंग, चक्रफूल असं घालायचं फोडणीसाठी. मग आपल्या आवडीप्रमाणे भाज्या घालून त्याही छान तुपामध्ये परतून घ्यायचा. एकदा भाज्या छान परतल्या की मग आपल्या गरजेप्रमाणे पाणी घालायचं आणि छान उकळी काढून घ्यायची. एक छान उकळी आली की गॅस थोडा मंद करून 1 कप दूध घालायचं. दुधालाही छान उकळी आणायची. दुधाला एकदा उकळी आली की पुन्हा गॅसची फ्लेम बारीक करून त्यामध्ये काळी मिरी पूड, मीठ आणि थोडीशी चवीनुसार साखर घालून पुन्हा छान ढवळून घ्यायचं. आता त्यामध्ये कॉर्नचं वाटण घालून छान मिक्स करायचं आणि थोडा वेळ शिजवून द्यायचं. कन्सिस्टन्सीसाठी कॉर्नफ्लोअरमध्ये पाणी घालून पाण्याची स्लरी करून घालायची सूपमध्ये. आणि शेवटी त्यामध्ये तुम्हाला आवडत असतील तर पनीरचे बारीक तुकडे करून सूपमध्ये टाकून मंद आचेवर 5 मिनिट सूप छान शिजवून घ्यायचं. वरून कोथिंबीर घातली की आपलं स्वीटकॉर्न सूप तयार. ही अशी एकदम सोपी पण हेल्दी आणि टेस्टी रेसिपी आहे, जी अगदी लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांना आवडते. तर ही होती आजच्या आमच्या लहानपणीची आठवणींनी भरलेली स्पेशल रेसिपी. तुम्हीही नक्की ट्राय करा आणि कशी वाटली ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा. पुन्हा भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. टिल देन बाय अँड हॅपी नवरात्री.